नमस्कार, अश्विनीज अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण कच्च्या बटाट्यापासूनचे मस्त ह्या बटाटा आणि साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत, किंवा याला तुम्ही उपवासाचे पापड देखील म्हणू शकता. तर तळल्यानंतर तुम्हाला इथे दिसतच असेल अगदी दुप्पट तिप्पट फुललेलं आहे. बऱ्याच जणांना बटाटा साबुदाणा जी उपवासाची चकली आहे ना ती जमत नाही, तर त्यांनी ना हे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड एकदा जरूर ट्राय करायला हवे. इतके सोपे आहे ना, अगदी कोणीही सहज बनवू शकेल. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर हे कच्च्या बटाट्याचे वडे बनविण्यासाठी ना आपल्याला लागणार आहे साबुदाणा. तर या ठिकाणी माझ्याकडे हा बारीकवाला साबुदाणा होता, त्यामुळे इथे मी एक वाटीभर घेतलेला आहे. साधारणतः 175 ग्रॅम एवढा आहे. तुमच्याकडे रेग्युलरवाला जो साबुदाणा असेल ना, जो आपण साबुदाणा खिचडीसाठी वापरतो, तो घेतला ना तरीही चालेल. आता माझ्याकडे होता म्हणून मी हा घेतला आहे. आता तुमच्याकडे जर असेल तर नक्की वापरा, नसेल तर काहीच हरकत नाही, रेग्युलरवाला घेतला तरीही चालेल. स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि ह्या साबुदाण्याचे एक वैशिष्ट्य आहे, या साबुदाण्याला ना अगदी कमीत कमी पाणी लागतं. साधारणतः 1 इंच जे पाणी आहे ना, एक पेऱ्याच्याही कमी एवढं पाणी हे साबुदाणा भिजण्यासाठी लागतं. आणि हा साबुदाणा थोडासा कमी चिकट असतो. तर आपल्याला ह्या वड्यांसाठी ना थोडासा चिकट साबुदाणा हवा आहे, त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी टाकून हा भिजवलेला आहे. त्यानंतर इथे मी 2 किलो बटाटे घेतलेले आहे. बटाटे आता सध्या बटाट्याचा सीझन आहे, कुठलेही बटाटे चालतील. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याची सालं काढून घ्यायची आहे. आणि सालं काढल्याच्या नंतर लगेचच पाण्यामध्ये ठेवायचा, कारण बटाटा हवेच्या संपर्कात आला की लगेच लाल पडतो किंवा काळा होतो. तर इथे माझे सर्व बटाटे जे आहे ना त्यांची सालं काढून इथे मी पाण्यामध्ये ठेवलेले आहे. आता किसणीने किसून घेऊया. आणि घेताना शक्यतो अशी जाड जर किसणी असेल ना तर नक्की वापरा. बारीक होलवाली जी किसणी असते ना ती घेऊ नका. थोडीशी होल मोठी असलेली किसणी वापरा, कारण जेव्हा आपण हे वडे तळतो ना त्यावेळेला जो किस आहे ना लगेच जळायला नको. थोडीशी जाड असेल ना तर तळल्यानंतर हा जास्त लगेच लाल पडत नाही. आणि किसताना बटाट्यांना थोडासा असा हातावरती उभा बसेल असा पकडायचा आणि लांब सडक याचा किस आपल्याला पाडून घ्यायचा आहे. आता संपूर्ण बटाटे मी किसून घेते. तर बटाटे छान किसून झालेले आहे. आता हा आपण स्वच्छ धुवून घेऊया. की बटाट्यांमध्ये भरपूर स्टार्च असतं, त्यामुळे आपल्याला अगदी 2 ते 3 पाण्याने आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जोपर्यंत असं निथळ पाणी येत नाही ना तोपर्यंत हा किस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता बटाट्याचा किस स्वच्छ धुवून झालेला आहे. जरा वेळासाठी याला पाण्यामध्ये ठेवूया. आता हा आपण रात्रभरासाठी काही ठेवणार नाही आहोत, लगेचच याचे आपल्याला पापड बनवायचे आहे. जेव्हा आपण वर्षभराचा जो साठवणीचा किस बनवतो ना तर त्यासाठी असा किसून याला रात्रभर पाण्यामध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी याचा किस बनवतात. परंतु आपण तसं काहीही करणार नाही आहोत. जर तुम्हाला तसंही करायचं असेल ना तरीही चालेल, परंतु आपण इन्स्टंट हे पापड बनवणार आहोत. आता आपला साबुदाणासुद्धा छान भिजलेला आहे. साधारणतः 2 ते 3 तास हा साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे. हा साबुदाणा भिजायला थोडा कमी वेळ लागतो आणि जो दुसरा आपला रेग्युलरवाला साबुदाणा आहे याला थोडासा जास्त वेळ लागतो. तर त्यासाठी साबुदाणा रात्रीच भिजवून ठेवा. तर आता हे बारीक साबुदाणे असल्यामुळे लवकर भिजले गेलेले आहे आणि अगदी छान असा मोकळासुद्धा झालेला आहे. आता आपल्याला किस जो आहे ना तो वाफवून घ्यायचा आहे. पातेल्यामध्ये पाणी घेतलं, थोडंसं मीठ टाकलं आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण किसून घेतलेला जो बटाट्याचा किस आहे तो टाकायचा आहे. आणि हा बटाट्याचा किस आपल्याला किती शिजवायचा आहे, अगदी पूर्णपणे न शिजवता फक्त आपल्याला गरम पाणी झालं पाहिजे आणि हलकेसे असे बबल्स पाण्याला आले की आपण लगेच गॅस बंद करायचा आणि हा किस काढून घ्यायचा आहे. जास्त वेळ शिजवत बसवायची गरज नाही. साधारणतः एक 5 ते 7 मिनटं मोठ्या गॅसवरती आपल्याला शिजवायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हलकासा असा ट्रान्सपरंट हा किस दिसत असेल, एवढाच आपल्याला शिजवायचा आहे. 5 ते 7 मिनटं, यापेक्षा जास्त नाही. पाण्याच्या वर हलकेसे असे बबल्स दिसायला लागले की समजायचं आपला किस शिजला गेलेला आहे. म्हणजे पूर्णपणे शिजवायचा नाही, फक्त गरम पाण्यातून काढायचं आहे. एका चाळणीवरती काढून घेऊया, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. आता इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता जो आपला किस आहे शिजलेला तो आता ह्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यामध्ये भिजवलेला साबुदाणासुद्धा टाकायचा आहे. आता हा साबुदाणा ना चिकट जेवढा असेल ना तेवढे हे पापड छान होतात. त्यामुळे शक्य होईल ना तेवढा हा साबुदाणा चिकट होईल एवढाच आपला प्रयत्न ठेवायचा आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे. वाळवणाच्या पदार्थामध्ये केव्हाही मीठ ना कमीच घालायचं आहे. आणि आपण सुरुवातीला सुद्धा किस शिजवत असताना यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी चिली फ्लेक्स घातलेले आहे, किंवा तुम्ही हिरवी मिरची थोडीशी मिक्सरला ओबडधोबड वाटून सुद्धा यामध्ये घालू शकता.
आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचं आहे. आता कीस जर गरम असेल ना तर हे मिश्रण वाफवण्याची गरज नाही, कारण साबुदाणा हलकासा यामध्ये शिजला गेला पाहिजे. जर हा कच्चाच साबुदाणा असेल ना, तळल्यानंतर साबुदाण्याचे पापड खाताना चांगले लागणार नाही किंवा साबुदाणा दाताखाली येईल आणि तो कडक लागेल. तर त्यासाठी हे मिश्रण आपण वाफवून घेणार आहोत किंवा सेपरेट साबुदाणा वाफवून सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा असं मिश्रण तुम्ही यामध्ये घालायचं. आणि आता जे आपण कीस शिजवून घेतलेलं होतं त्याच पातेल्यामध्ये आपल्याला हे 5 मिनटं अशी मोठ्या गॅसवरती वाफ देऊन घ्यायची. फक्त साबुदाणा हलकासा ट्रान्सपरंट होणं गरजेचं आहे, कारण साबुदाणा जितका छान वाफेल ना तेवढे पापडसुद्धा छान फुलतात. फक्त कच्चा साबुदाणा घालून हे पापड बनवू नका, कारण साबुदाणा अजिबात तळल्यानंतर हे पापड व्यवस्थित तळला जात नाही आणि खाताना खूप जास्त कडक लागतो. यासाठी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आणि मिश्रण छान वाफलं गेलं की आपण लगेच त्याचे पापड बनवणार आहोत. आणि हे पापड शक्यतो ना असं प्लास्टिकचा पेपर असेल ना त्यावरच घाला. सुती कपड्यावर घालू नका, त्याला चिकटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. असे छान वडे बनवा किंवा नुसत्याच अशा पापड जरी बनवले, अशा पापड्या जरी तुम्ही टाकल्या ना तरीही चालेल. जे तुम्हाला आवडेल तसे शेप तुम्ही याला देऊ शकता किंवा साधे सिंपल पापडसुद्धा बनवू शकता. आणि शक्य झालं ना याला उन्हातच वाळवा. तर इथे मी 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड वाळवून घेतलेले आहे. घरात पंख्याच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे वाळवू शकता, परंतु बटाट्याचा जो किस आहे ना हा लगेच काळा पडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे शक्य झालं ना तर उन्हामध्येच वाळवा. तर हे पहा, वाळल्यानंतर मस्त हे पापड दिसत आहे. हे अगदी तुम्ही वर्ष ते 2 वर्ष स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. आता यातले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल आपले पापड किती छान असे तळले गेलेले आहे. आता इथे कढाईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे. जास्त कडकडीत तेल ठेवू नका, मध्यम गरम तेलामध्ये हे पापड तळायचे आहे. तळल्यानंतर पहा ना अगदी छान दिसत आहे आणि दुप्पट तिप्पटसुद्धा फुललेले आहे. मुख्य म्हटलं ना साबुदाणा व्यवस्थित फुलत आहे, कारण बऱ्याचदा कच्चा साबुदाणा वापरला ना तर ह्या पापड जे आहे ना व्यवस्थित असे तळले जात नाही आणि साबुदाणासुद्धा कच्चा दिसतो. तर यावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल. मस्त साबुदाणासुद्धा व्यवस्थित आपला वाफला गेलेला आहे आणि पापडसुद्धा छान झालेले आहे. तर नक्की ह्या वर्षी तुम्हाला जर चकल्या बनवायच्या नसेल ना तर हे पापड ट्राय करून पहा. सोपीही आहे, झटपट आहे, कुठलंही जास्त झंझट किंवा मेहनत नाही, झटकीपट तयार होतात. तर मग कशी वाटली रेसिपी? आवडली असेल ना तर लाईक जरूर करा. तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील, नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.